नमस्कार मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की जशी बेडकं बाहेर येतात तसे रस्त्यावरचे खड्डे सुद्धा बाहेर येतात. आता सध्या आपण पाटील रोडवर आहोत. घणसोलीमध्ये सेक्टर 11चा हा रोड आहे. पाटील रोड हा रोड फार टेम्पटेशन पासून ते तिकडे आगरी चौकापर्यंत आहे. आणि या रस्त्याची अवस्था बघा मित्रांनो, हा रस्ता मागील 3 वर्षापासून खराब आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे, पण पालिकेचं याच्याकडून सतत दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर इतके खड्डे आहेत की तुम्ही चाललात तर तुम्हाला चंद्रावर चालल्याचा अनुभव येईल. तुम्ही जर का तुमची 2 व्हीलर घेऊन गेलात तर तुम्हाला घोड्यावर बसल्याचा अनुभव येईल. आणि तुम्ही जर का तुमच्या 4 व्हीलर मधून गेलात तर तुम्ही होडीमध्ये बसल्याचा तुम्हाला अनुभव येईल. तर या रस्त्याचं दुरुस्तीचं काम जेव्हा काही केलं जातं तेव्हा त्याच्यावरती नुसती खडी टाकली जाते आणि त्याच्यामध्ये माहिती नाही, कल्पना नाही चिखल का काय असतं ते, का प्लास्टरचं पाणी ते टाकलं जातं. ते कुठे टिकतं मित्रांनो? एक पाऊस पडला की सगळं वाहून जातं. आता या ठिकाणी तुम्हाला खडी जी दिसत असेल, हे बघा, ही जी आहे ही बुजवायसाठी वापरलेली आहे. ही खडी अशी सगळी निघून जाते, ही काही राहत नाही. पुढेही त्याच प्रकारे केलेलं आहे. हे बघा, ही अशा प्रकारे खडी टाकली जाते. ही खडी काही राहत नाही, खडी सगळी वाहून जाते. तर हा जो रोड आहे सेक्टर 11चा, हा सर्वात दुर्लक्षित रोड आहे घणसोलीमधला. घणसोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रिटायझेशन झालं रस्त्यांचं, पण या रस्त्याचं आहे ते पालिकेने काय केलं, इकडे ड्रेनेजची कामं काढली. तुम्हाला तेही दाखवतो. ड्रेनेजचं पूर्ण इकडे काम करून झालेलं आहे. जे सिडकोने आधी केलं ते सगळं तोडलं आणि पुन्हा नव्याने बनवलं आहे. तुम्हाला हा जो चेंबर दिसतो इकडे, हा खरं तर पूर्वीच्या ड्रेनेजमध्ये होता. म्हणजे पूर्वीचा जो फुटपाथ होता तो याच्यापेक्षा फार मोठा होता, पर्यंत होता. तो तोडून पालिकेने पुन्हा याचं बांधकाम केलेलं आहे. पण मग याचा अर्थ काय होतो मित्रांनो? सिडकोने जे बांधकाम केलं होतं ते काही चुकीचं होतं. इकडे एक मेघमल्हार संकुल आहे, तुम्हाला जर का दिसत असेल तर या ठिकाणी. त्या मेघमल्हार संकुलाला सुद्धा जे काही ड्रेनेजचं लाईन दिलेली आहे, तिकडे फुटपाथ बनवलं, ते सगळं तोडण्यात आलं होतं. मग सिडकोला ड्रेनेज बांधता येत नाही असा त्याचा अर्थ होतो का? फुटपाथ बांधता येत नाही असा त्याचा अर्थ होतो का? बरे, तोडून परत नव्याने बनवलं जातं. त्याच्यासाठी पैसा कोणाचा वैयक्तिक खर्च होत नाही, आपलाच पैसा खर्च होतो. थोडक्यात आपला पैसा येतो कचऱ्यामध्ये जातो आहे. इकडे दुसरा भाग आहे, इकडे ह्याच रस्त्याला पॅरलल एक रस्ता आहे, त्याला पाम बीच रोड म्हणतात. तो पलीकडच्या साईडला आहे. त्या पाम बीच रोडचं जे काम आहे ते साईबाबा मंदिरापासून ते घणसोली कोपरखैरणे जो नाका आहे तिथपर्यंत झालं. आणि ते घणसोलीमध्ये कॉन्क्रिटायझेशन झालं त्याच्यापेक्षा कितीही पटीने वेगात झालेलं आहे. तेवढा मोठा स्ट्रेच आहे, तो पालिकेने लगेच कंप्लीट करून टाकला. पण हा जो रस्ता आहे सेक्टर 11चा पाटील रोड, हा असाच राहिलेला आहे. इकडे थोडंफार त्यांनी कॉन्क्रिटायझेशन करायचा प्रयत्न केला, तुम्ही बघू शकता हा पॅच जो आहे. तर पाम बीच रोडवर पालिकेने फार जोरात काम केलं, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण ते इतक्या जोरात का केलं त्याचं काहीच कारण कळत नव्हतं. तिकडे फुटपाथ बनवला गेला, ड्रेनेज लाईन टाकली गेली. आणि बरं, तो पाम बीच रोड जो होता तो डांबरी रस्ता होता, तो इतकाही काही खराब झालेला नव्हता, बऱ्याचपैकी सुस्थितीत होता. आता तुम्हाला इकडे जे खड्डे दिसत आहेत या रस्त्यावरती, तेवढे खड्डे तर निश्चितच तिकडे नव्हते. यापेक्षा फार कमीच खड्डे होते. पण तरी पण प्रायोरिटी पालिकेने त्याला दिली. मलाही समजत नव्हतं. तो रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्याच्या आजूबाजूला लगेच कन्स्ट्रक्शन सुरू झाले. तेव्हा कळलं की हा जो पालिकेचा जो प्रयत्न होता तो हा बिल्डरांसाठी होता. आपल्या सामान्य नागरिकांना शेवटची प्रायोरिटी दिली गेली आहे ह्या रस्त्याच्या मार्फत. किंवा तुम्ही टॅक्स भरता, तुम्ही आम्हाला तर काय देत नाही, मग तुम्हाला कशाला पहिल्यांदा द्यायला पाहिजे? म्हणून पालिकेने बहुतेक हा सगळ्यात शेवटी रस्ता ठेवला असेल. ड्रेनेज वगैरे ही कारण आहेत, कारण ड्रेनेजचं काम तर तिकडे पण झालेलं आहे. तो तर ह्याच्या दुप्पटपेक्षाही मोठा रस्ता आहे. जर का त्याचं काम होऊ शकतं तर मग याचं काम का नाही होऊ शकत? पालिकेचे जे आयुक्त आहे कैलास शिंदे साहेब, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की गणेशोत्सवाच्या आधी रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे. पण मला वाटतं एफआरने काय सिरियसली घेतलेलं नाही या रस्त्याच्या बाबतीत. त्यांनी जसा रस्ता आहे त्या स्थितीत ठेवलाय. थोड्याफार एका दुसऱ्या ठिकाणी ते खडे टाकतात, रोडवर फिरतात, बस झालं. खरं तर इकडे कोल्ड मिक्स ट्रीटमेंट जी आहे ती करायला पाहिजे अस्फाल्टची. ते कोल्ड मिक्समध्ये हे 1 ते 3 तासात सुकून जातं. हा रस्ता लगेच चांगला होऊ शकतो, पण त्याच्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. ती मला वाटतं एफआरच्या विभाग प्रमुखां अधिकाऱ्यांकडे दिसत नाही आहे.
आमची आगरी सेनेतर्फे नवी मुंबईचे आयुक्त माननीय श्री कैलास शिंदे साहेब यांना एकच विनंती आहे की साहेब, आता जेव्हा पावसानंतर तुम्ही कॉन्क्रिटायझेशनचं काम सुरू कराल घणसोलीमध्ये, तेव्हा सर्वात पहिली प्राथमिकता या रस्त्याला द्या. डिसेंबर महिन्यात इलेक्शन असेल, नोव्हेंबरमध्येच असेल, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता असेल, तर त्याचा परिणाम या रस्त्याच्या कन्स्ट्रक्शनवर काय होईल हे सांगता येत नाही. त्याबद्दलही तुम्हाला विनंती आहे की कोणताही अडथळा याच्यामध्ये येऊ देऊ नका. आचारसंहिता असो, इलेक्शन असो, जे काही असो, पण हा रस्ता यावर्षी तरी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करा साहेब. ही आमची आगरी सेनेतर्फे तुम्हाला विनंती आहे. भल्या भल्याची उडवी दैना, भूमिपुत्रांची आगिरी सेना.